पोर्टल शिक्षक भरतीचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि NCLचा मुद्दा, नॉन क्रिमिनलचा मुद्दा वारंवार पुढं समोर येतोय, की त्याच्याबद्दल उमेदवार बरेच साशंक आहेत. इव्हन त्याच्या संदर्भातले इतके जी-आर आहेत, शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आयुक्त कार्यालय, मंत्रालय, नवे शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. तुम्हाला ऑलरेडी हे क्लिअर केलं असताना सुद्धा, गाईडलाईनमध्ये सुद्धा क्लिअर असताना सुद्धा काही आपल्या शिक्षक उमेदवारांच्यामध्ये, भावी अभियोग्यताधारकांच्यामध्ये, शिक्षकांच्यामध्ये मात्र एक मनामध्ये शंका आहे, की NCLबद्दलचा मॅडम मुद्दा क्लिअर करा आणि फक्त NCLबद्दलच नाही तर समांतर आरक्षणाचं काय? त्याला मुदतवाढ मिळेल का? कारण सध्या आपण पाहतोय, की पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू झालं नाही. हे दोन्ही मुद्देसुद्धा आपण या शिवयुनिटी फाउंडेशनच्या लेटरहेडवरती घेतले होते. परंतु फक्त NCLचाच मुद्दा का लागला आणि याच्याबद्दलचे जे काही डाऊट्स आत्तापर्यंत आपल्यासमोर येत आहेत, त्या संदर्भातला मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मित्रांनो, NCL तुम्हाला या शैक्षणिक वर्षातलं असणं गरजेचं आहे. म्हणजे अर्थातच शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून जेव्हा सुरू झालेलं आहे, तेव्हापासूनचं 25-26 मधलं NCL असणं गरजेचं आहे. सोबतच तुम्ही MSCच्या वेबसाईटवरती एक 14 मे पर्यंतच NCL गृहीत धरण्यात येईल आणि ती पावती त्यांनी जोडायला सांगितली होती. हे सुद्धा नोटिफिकेशन पाहिलं असेल. परंतु मित्रांनो, त्याच्या संदर्भातला आपण पाठपुरावा केलेला आहे आणि तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच तुम्ही पाहिलं असेल, जरी तुमचं NCL 14 मे नंतरचं असेल नव्हे, आजचं जरी असेल, इतकंच नव्हे तर 29 डिसेंबर जोपर्यंत रजिस्ट्रेशन क्लोज होत नाही, तोपर्यंत जरी तुम्हाला NCL मिळालं, नॉन क्रिमिनल मिळालं, भले तुम्ही एस केलेलं असेल किंवा नो केलेलं असेल, आता जरी तुम्ही ते केलं आणि ते मिळालं, तरी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे मित्रांनो, याच्याबद्दल कोणतंही तुम्ही मनामध्ये शंका ठेवू नका. फक्त जे काही समाज माध्यमाच्या माध्यमातून चुकीचा जो ग्रह पसरवत आहेत, की तुम्हाला बाद केलं जाईल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण NCLसाठी संधी मिळावी याच्यासाठी आपण स्वतः ग्राउंडवरती उतरून पाठपुरावा केलेला आहे आणि आपण एवढंच बोलत नाही, तर पुरावे बोलत आहे. सामान्य प्रशासन विभागाचा जी-आर आहे 2023चा. असे बरेच जी-आर तुम्हाला NCL बाबतचे भेटतील, की त्या वर्षातलं NCL आहे, अकॅडमिक इयरमधलं, ते ग्राह्य धरलं जाणार आहे. उद्या जर हे रजिस्ट्रेशन चालू आहे, त्याला जर अजून मुदतवाढ मिळाली, तरीसुद्धा त्या मुदतवाढीपर्यंतचे NCL चालू असणार आहे. जर तुम्ही NCL काढलं नसेल, तर फटाफट काढा आणि याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. कोणत्याही अकाउंटवरती विश्वास ठेवू नका. आय होप यू ऑल क्लिअर विथ द NCL. आणि हो, अजून एक याच्याबद्दलचं आहे, की NCL पतीच्या नावाने असावं की वडिलांच्या नावाने असावं? मैत्रिणींनो, हे लक्षात घ्या. तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. कोणाच्याही नावाने असलं तरी NCL चालणार आहे. आयदर तुम्ही वडिलांच्या नावाने जर तुमचे डॉक्युमेंट्स असतील, तर ते वडिलांच्या नावाने चालेल. जर तुमच्या पतीच्या नावाने डॉक्युमेंट्स असतील, तर त्या नावाने चालेल. किंवा जरी पतीच्या नावाने डॉक्युमेंट्स असतील आणि NCL हे वडिलांच्या नावाने असेल, तरीसुद्धा शिक्षक भरतीसाठी चालणार आहे. त्यामुळे या पद्धतीचे रूमर्स आहेत, ते चुकीचे पसरवले जात आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे विश्वास ठेवू नका. दोन्हीकडचं, मुलीसाठी लग्नानंतर दोन्हीकडचं NCL हे ग्राह्य धरलं जातं. याचं साक्षात उदाहरण म्हणजे मी स्वतः त्याचा बेनिफिट घेतलेला आहे. म्हणून मला तुमच्यापर्यंत ही गोष्ट ठोसपणे सांगायची आहे आणि आपण त्याचा पाठपुरावा करून तुमच्यापर्यंत बोलत आहोत. दुसरा मुद्दा राहिला मित्रांनो समांतर आरक्षणाचा. त्याला मुदतवाढ मिळालेली नाही आहे. 14 मे 2025 पूर्वीचं कोणतंही आरक्षण असू दे, मग त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, विधवा, अनाथ, व्हॉटेव्हर, माजी सैनिक, बरेच सगळे जे समांतर आरक्षणाखाली येतात, इव्हन महिलांचं आरक्षण आहे, त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळेल का आणि मिळाली नाही याच्या संदर्भातलं जेव्हा क्लॅरिटीबद्दल तुम्ही मागत आहात मित्रांनो, ही मुदतवाढ मिळावी NCL सारखीच याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत होतो. तुम्ही कोणतंही आपलं आत्तापर्यंतचं लेटर पहा. म्हणून तुम्हाला म्हटलं, की बालुशा माने म्हणून ट्विटरवरती जाऊन फॉलो करायला विसरू नका. तिथं आपण नेहमी याच्यासाठी पाठपुरावा केला असताना सुद्धा काही संघटनांनी मात्र हा मुद्दा आपल्या लेटरहेडवरती घेतला नाही ना, आपल्या आंदोलनात घेतलेला आहे. त्यामुळे हे फक्त घेतलंच नाहीये, त्यामुळेच नव्हे तर त्यांना संधी मिळणं याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि मी हे स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे, की ते म्हणजे मंत्रालयामध्ये असे लेटर्स पाहिलेले आहेत आणि त्याचमुळे त्याला कोणता बेस नव्हता. जेव्हा NCL संदर्भात मुदतवाढ द्यावी याच्या संदर्भात आपल्याकडे बरेच जी-आर होते. सामान्य प्रशासन विभागाचे 3-3 जी-आर होते, परंतु याला नव्हता. त्यामुळे अगदी रजिस्ट्रेशन सुरू व्हायच्या दिवशी संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत आपण त्यांना समांतर आरक्षणासाठी सुद्धा संधी देण्यात यावी याच्या संदर्भातले
पुरावे, ऑथेंटिक पुरावे देऊ शकलो नाही. 2022च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा असंच झालं होतं. पहिल्यांदा त्यांना संधी नव्हती, परंतु नंतर उमेदवारांनी मागणी केली, त्यामुळे त्यांना ती संधी मिळालेली आहे. तर तुमचं काय? तुम्हाला संधी मिळेल का? येस मित्रांनो, मिळू शकते. 100% मिळू शकते आणि ती मिळायला सुद्धा हवी. काही संघटना आहेत ते मुद्दाम अशा पद्धतीचं निगेटिव्हिटी पसरत आहे. ते तुमचा मुद्दा घेणार नाहीत. परंतु मला असं वाटतं, की आता सध्या इतक्या दिवसातून कुठेतरी आता नशिबाची भरती भाकरी आपल्या मिळणार आहे. तर याच्या संदर्भातला फॉलोअप घेतला तर नक्कीच याच्यामध्ये मिळेल. तर फॉलोअप घेत असताना थोडीशी स्ट्रॅटेजिकली घ्यावं लागेल. पहिल्यांदा तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये फॉलोअप घ्या, मंत्रालयामध्ये फॉलोअप घ्या आणि एवढंच करत नसताना शेवटी टार्गेट तुमचं हे माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असले पाहिजेत. त्यांच्यापर्यंत जर जवळपासचे अभियोग्यताधारक पोहोचले आणि फक्त एकदा पोहोचून चालणार नाही, वारंवार जर पोहोचले तर मात्र हा मुद्दा 100% लागेल आणि त्यांना हे पटवून द्यावं लागणार आहे. या संदर्भातलं जर तुम्हाला लेटर हेड हवं असेल तर मला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम कुठंही तुम्ही मेसेज करा. नक्की तुम्हाला याच्यासाठी देऊ. कारण जर अपियर मुलांना जर संधी मिळत असेल, जर ते अपियर होते तर या उमेदवारांना का मिळू नये? जसं की EWS आहे, बरेच कागदपत्र आहे ते दरवर्षी काढावी लागतात आणि 14 मे आणि एप्रिल याच्यामध्ये खूप कमी वेळ होता. अशा बऱ्याच ऑथेंटिक बाजू आहेत त्याच्यामध्ये मांडण्यासारख्या. त्याच्यासाठी तुम्ही फॉलोअप घ्या आणि कोणीही फॉलोअप घेण्यासाठी खूप मोठी संख्या असावी लागतं असं नाही, परंतु तो सातत्याने असायला हवा. सध्या तुमच्याकडे तुमच्या पद्धतीने वेळ कमी आहे, त्यामुळे योग्य जर फॉलोअप घेतला तर समांतर आरक्षणामध्ये सुद्धा मुदतवाढ मिळू शकते. याच्याबद्दल शंकाच नाही आहे. राहिली गोष्ट की आपल्या फाउंडेशनची पहिल्यापासून हा मुद्दा आपण घेतलेला आहे आणि त्याच्यापर्यंत संधी मिळवायच्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करू. परंतु तुमच्यासाठी याच्याकडून ज्यांना याचा लाभ हवा आहे त्यांच्याकडून जर प्रयत्न झाले तर मित्रांनो नक्कीच होईल. कोणी आतापर्यंत आपला मुद्दा घेतला नाही त्यांना जास्त इग्नोर करा. आपण आपल्यासाठी आता लढूया आणि जिंकूया सुद्धा. याच्याबद्दलचे अजून काही अपडेट्स असतील किंवा महत्त्वपूर्ण क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, जेणेकरून तुम्हाला याबद्दलची ऑथेंटिक माहिती देता येईल. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि हो, अजिबात सुद्धा कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही. जेव्हा तुमचा मुद्दा ऑथेंटिक आहे आणि तेव्हा तुम्ही लढू शकता आणि जिंकू सुद्धा शकता. याच विश्वासासह जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.